फक्त 3 पावले. तुझी राजलक्ष्मी हरण करण्यासाठीच हे 3 पावलाचं दान मागतोय हा मायावी वामन. तुझे कपट माझ्या समोर चालणार नाही वामना. जा, चालता हो इथून. थांबा प्रभू, थांबा, जाऊ नका. आचार्य हे त्रैलोक्याचे स्वामी, मी फक्त या पृथ्वीचा स्वामी. हे महाबली, मी फक्त बळी. त्यांनी दान न घेता जाणं माझ्या धर्माला बाधा आणणारे ठरेल. मी विरोचन पुत्र बळी या क्षणी तुम्हाला 3 पावलं पृथ्वी दान देत आहे. ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु, ब्रह्मार्पणमस्तु. बळीराजानं दान दिलं त्याच क्षणी वामनानं विराट विष्णुरूप धारण केलं. पृथ्वी पादाक्रांत केली तर दुसऱ्या पावलात सर्व आकाश पादाक्रांत केलं. हे बळीराजा, आता 3रं पाऊल मी कुठे ठेवू? हे देवाधिदेवा, तुम्ही सर्वांचे पालन करता. आज मी खूप भाग्यवान आहे. अनेक तप करून जे साध्य होत नाही ते श्रीहरी दर्शन मला झालं आहे. आता 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. भगवान विष्णूंनी आपलं 3रं पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवलं आणि त्याला पाताळात गाडून टाकलं. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी वामनावतार उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळाने यंदाच्या वर्षात सादर केलेला त्यांनी प्रत्येक कृष्णच्या पोटी जन्म घेतला. विराट विष्णू धारण केले.